ओके. बस फक्त फॉर्म्युला आहे बघा. प्रॉब्लेम बघा आता. इन द फॉलोइंग डायग्राम 3 पॉइंट्स चार्जेस 3 पॉइंट चार्जेस कुठे आहेत? 2Q, SQ, 2Q and Q. Okay, are placed at the vertices of right angle isosceles triangle. Net electric potential energy of the configuration is 0. पोटेन्शियल आणि 0 दिलंय आणि Q विचारलंय. मग ह्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे? पहिल्या आपल्याला अशा टाईपमध्ये या सिस्टीम ऑफ 3 चार्जेस मध्ये आपल्याला दोघांमध्ये डिस्टन्स लागणार ना. कुठलं? हे डायगोनल डिस्टन्स लागणार. इज इट राईट? ओके. किती येईल ते डिस्टन्स? ए ए म्हणजे सपोज याला मी डायगोनल डी म्हणतो. डायगोनल इज अंडर रूट ए बाय रूट 2 चा स्क्वेअर प्लस ए बाय रूट 2 चा स्क्वेअर ना. म्हणजे किती आलं? इट इज 2a स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर म्हणजे किती आलं? अंडर रूट 4a स्क्वेअर म्हणजे दॅट डिस्टन्स हाऊ मच? डायगोनल 2a. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? डायगोनल डिस्टन्स किती आहे कुलकर्णी? 2a. रूट 2 च 2 झालं. बरोबर आहे ना? इज इट राईट? आता आन्सर पण 2a फाइंड केलं. 2a काय फाइंड केलं ना सगळ्यांनी? तर पोटेन्शियल एनर्जी किती असणार सिस्टीमची? एस के कॉन्स्टंट घेतला बाहेर. एस पहिल्यांदा Q1 म्हणजे हा Q1 म्हणा, Q2 and this is Q3. सो पहिल्यांदा Q1 Q2 म्हणजे Q इंटू वॉट? स्मॉल Q. आणि ते आम्हाला डिस्टन्स किती? ए बाय रूट 2. राईट? दुसरा घेतला Q1 Q1 and Q3 म्हणजे कॅपिटल Q विथ 2Q या दोघांचा प्रोडक्ट डिवाइड बाय दोघांमध्ये डिस्टन्स किती? ए बाय रूट. हे कसं डायरेक्ट. आणि तिसरी पेअर कुठला? 2Q इंटू Q आणि ह्यामधलं डिस्टन्स किती आहे? 2a आहे. इज इट राईट? बरोबर. सो दिस पोटेन्शियल एनर्जी 0 आणि हा के झाला डिवाइड. काय राहिलं इकडं? के इंटू Q डिवाइड बाय ए रूट 2. बरोबर. Q इंटू ट्वाइस के Q म्हणतो. Q डिवाइड बाय ए रूट 2 आणि इथं आलं टू गेट कॅन्सल. इट इज अ Q स्क्वेअर बाय ए. राईट? दिस इज 0. इथं काय होणार? ए बाय रूट 2 डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे ऍड होणार 3Q इंटू स्मॉल Q डिवाइड बाय ए बाय रूट 2 इज इक्वल टू Q स्क्वेअर बाय ए. राईट? आता ही Q फाइंड करायचंय बिकॉज आज Q. सो Q आपण लेफ्ट साइडला घेऊया. -3Q ए बाय रूट 2 is equal to Q square by A. The A get cancel. This Q also one get cancel. What remain? -3Q by root 2 is equal to what? Plus Q. बरोबर.
ओके, मायनस मध्ये आन्सर आहे. त्यामुळे क्यू किती आलं? √2 टाइम्स क्यू डिवाइड बाय व्हॉट? -3. That's nothing but option B. Clear? Yes, everyone understood? काय नव्हतं, लॉजिक काहीच नव्हतं, फक्त फॉर्म्युला होता. इज इट राईट? हा झाला असेल तर गो फॉर 17. 17च्या ऑप्शन मध्ये बी आहे ना? कुठे आहे 17? क्वेश्चन मध्ये 17. अजून व्हायचंय सॉल्व. झालं का सगळ्यांचं?